ओके. सो आपण लास्ट लेक्चरमध्ये टॉपिक फर्स्ट स्टार्ट केला होता सायन्स टूचा, दॅट इज हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आणि मी एकच पेज शिकवलं होतं कारण की खूप टेक्निकल पेज आहे. आणि नंतर मी तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढे जो धडा आहे त्याच्यामध्ये काही दम नाही, सगळा थेरॉटिकल धडा आहे, पाठांतराचा सगळा, बरोबर. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की या धड्यासाठी तुम्ही डायजेस्ट किंवा नवनीतचं जे डायजेस्ट आहे त्याची समरी रिफर करा. म्हणजे काय की समजा तुम्ही आता हा धडा पाठ करायचा किंवा वाचायचा जर ठरवलं, तर हा जो टॉपिक आहे पर्टिक्युलर पुस्तकातलं हेडलाईन निवडायची रेड कलरमध्ये जे वर्ड आणि तीच समरी डायजेस्टच्या समरीमधून वाचायची जी सुरुवातीला दिलेली आहे. आता इथून पुढे जो धडा आहे पुस्तकातून वाचला नाही तरी चालेल. तुम्ही काय करा फक्त की टॉपिकची हेडलाईन उचला, तीच कशामधून डायजेस्टमधून वाचा. आणि जेवढं टेक्स्टबुकमध्ये हेडलाईनची जी दिलेली आहे तेवढं बघा की हां बाबा आपल्याला एवढं वाचायचं आहे, कळतं. सो शक्यतो हा धडा मी स्वतः सजेस्ट करेल की कोणी टेक्स्टबुकमधून वाचू नका, कारण की डायजेस्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे समरी दिलेत, पॉईंट वाईज दिलेत आणि उलगडून दिलेले, त्यामुळे तिथून वाचताना समजायला सोपं जातं, कळलं. आणि शक्यतो मी तर बोलेल की सायन्स टूसाठी तुम्ही डायजेस्ट प्रिफर करा. जर ह्याच्या आधी तुम्ही काही नोट्स घेतल्या नसतील विकत, बरोबर, टार्गेट काही विकत घेतलं नसेल, तर माझं पर्सनल सजेशन आहे की यावर्षी ॲटलिस्ट सायन्स टूसाठी डायजेस्ट 1-2साठी तरी घेतलं तरी चालेल, पण जर नाही पॉसिबल आहे ॲटलिस्ट 2साठी तरी सायन्स 2साठी तरी तुम्ही डायजेस्ट घ्या, ठीक आहे. सो आता आपण बघूया. काल आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे आपण बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याच्या पुढे थेरॉटिकल पार्ट आहे इव्होल्युशन, बरोबर. इव्होल्युशन म्हणजे काय, मग इव्होल्युशन नेमकं कसं झालं, मग त्याचे पुरावे काय, की नेमकं हे असं झालं. तुम्ही बोलतात की माणूस हा पहिला माकड होता, बरोबर, माकडाचा तो माणूस झाला, बरोबर, त्याचा पुरावा काय, बरोबर. मग हे जे इव्होल्युशन असतं ते असंच लाखो करोडो वर्षापासून चालू आहे, मग त्याचे पुरावे काय, बरं. मग इव्होल्युशन म्हणजे काय, त्याचे पुरावे काय, नंतर या अर्थवर किंवा या प्लॅनेटवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा प्रोड्यूस झाला किंवा कसा तयार झाला, मग ह्या गोष्टी ह्या बघायच्या. तर आजचा इथून मी तुम्हाला सांगितलं हा धडा काहीच नाही आहे, इथून फक्त पाठांतराचा धडा आहे, बरोबर. मध्ये आधी काही छोटे शब्द येतील किंवा काही कॉन्सेप्ट येतील, कॉन्सेप्ट आली तरी खूप कमी आहे. सो इथून हा धडा पूर्ण पाठांतराचा धडा आहे, समजून घेण्यासारख्या, लक्षात ठेवण्यासारख्या पहिल्या पेजवर गोष्टी होत्या. आणि मी परत सांगतो की सायन्स टूसाठी शक्यतो नवनीत वापरा. नवनीतची जी समरी आहे ती खूप छान दिलेली आहे. एखाद वेळ धडा नाही वाचला आणि ती समरी पाठ केली तर तुमचा धडा पाठ केल्यासारखं, बरोबर. त्यांनी धड्यामधले सगळे पॉईंट्स कवर केलेले आहेत, ठीक आहे. सो आता आपण बघूया की पेज नंबर 3, जसं मी तुम्हाला बोललो कालच्या लेक्चरमध्ये आपण एकच पेज बघणार होतो, आज आपण बघूया पेज नंबर 3. पेज 3मध्ये सुरुवातच होते इव्होल्युशन. मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही एक शब्द ऐकता क्रांती, बरोबर, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिव्होल्युशन. दुसरा वर्ड आहे इव्होल्युशन, ज्याला आपण म्हणतो उत्क्रांती. तर ही क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये फरक काय ॲक्च्युली, म्हणजे सर दोघं रिव्होल्युशन इव्होल्युशन, क्रांती उत्क्रांती, फरक काय. तर एक लक्षात घ्या, इव्होल्युशन इज नॉट हॅपन सडनली. इव्होल्युशन ज्याला उत्क्रांती म्हणतो हे अचानकपणे नाही झालं, कळतं आहे. सो इट टेक द ग्रॅज्युअल चेंजेस और इट पास थ्रू द ग्रॅज्युअल चेंजेस. ग्रॅज्युअल म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप किंवा हळूवारपणे बदल झाले, बरोबर. इट टेक द लॅक ऑफ करोड ऑफ इयर, बरोबर. काही चेंजेस होण्यासाठी लॅक अँड करोड इयर घेतले जातात. सो देअर फॉर इट इज कॉल्ड द इव्होल्युशन, उत्क्रांती. मग आता ही उत्क्रांती म्हणजे काय, बरोबर. मग ही सजीव कसे झाले, मग स्टेप बाय स्टेप कसा माणूस तयार झाला, तर हे आपण बघायचं आहे, बरोबर. सो पेज नंबर 3वर इव्होल्युशन म्हणून मी आता इथून थेरॉटिकल असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही डायजेस्टमध्ये सरळ इव्होल्युशन घ्यायचा टॉपिक, डायजेस्टमधून ते इव्होल्युशन इथले पॉईंट ते वाचून काढायचं, कळलं. हेच पॉईंट तिथे वाचायचं, हां बाबा आपल्याला हे वाचायचं आहे, कळलं. सो माझं पर्सनल सजेशन मी परत सांगतो, त्याच्यामध्ये टेक्स्टबुकमधून वाचलं तर वाचत अतिशय उत्तम, पण माझं पर्सनल वैयक्तिक जर तुम्हाला जास्त चांगलं समजायचं असेल तर तुम्ही डायजेस्टची समरी वाचा. मी आता पुस्तकातून शिकवतो हेच पॉईंट तुम्ही डायजेस्टमधून टॉपिकवर फक्त हेडलाईन घेऊन बघायचे. आता इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकर इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लाँग ड्युरेशन, बरोबर. इव्होल्युशन म्हणजे काय, इट्स अ ग्रॅज्युअल चेंज. ग्रॅज्युअल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं स्टेप बाय स्टेप किंवा हळू होणारे चेंजेस, बरोबर. इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लाँग ड्युरेशन, अफाट काळामध्ये किंवा खूप मोठ्या कालावधीमध्ये होणारे चेंजेस म्हणजे इव्होल्युशन. दिस इज व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव
All the stages in the change occur in a various component ranging from the star to planet in the space and biospheric on the earth should be included study of evolution. मग इव्होल्युशन फक्त माणसाचंच झालं का, की माणूसच बदलला का? नाही, पृथ्वी पण बदलत गेली, तसे तारे ग्रह दुसऱ्या ग्रहांवर पण चेंजेस होत. म्हणजे इव्होल्युशनचा संदर्भ तुम्ही फक्त माणसामध्ये बदल झाले धरू नका, प्लांट्समध्ये चेंजेस झाले, अर्थवर चेंजेस झाले, पहिलीची अर्थ आणि आत्ताची अर्थ बदल झाले, प्लॅनेट्समध्ये काही चेंज झाले, दुसऱ्या स्टार्समध्ये काही चेंज झाले. मग इव्होल्युशनचा जर तुम्ही अर्थ घेतला तर चेंजेस विच इज हॅपन ग्रॅज्युअली मीन्स स्टेप बाय स्टेप ऑर द स्लोली ओव्हर द लाँग पिरियड ऑफ टाईम. बरोबर, जास्त कालावधीत ह्या प्लॅनेटवर पण झाले, माणसात पण झाले आणि स्पेसमध्ये पण झाले. ठीक आहे, इट इज नोन ॲज द इव्होल्युशन. बरोबर. द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज ड्यू टू द चेंज इन द स्पेसिफिक कॅरेक्टर of several generation in living organism as the response to the natural selection is called evolution. तर त्यांनी एक डिव्हिजन की त्यांनी फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज, बरोबर, एखादी नवीन स्पीशीज तयार होते ड्यू टू दी चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन. म्हणजे एखाद्या स्पेशीजमध्ये हजारो लाखो वर्षामध्ये बदल होत जातात आणि एक नवीन स्पेशीज तयार होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम अ रिस्पॉन्स टू दी नॅचरल सिलेक्शन. आणि हे बदल कसे होतात? नॅचरल सिलेक्शनमुळे होतात. त्यालाच त्यांनी नाव दिलं आहे इव्होल्युशन. आता इथे बघा, नॅचरल सिलेक्शन एक हा वर्ड आला, त्याचं आपल्याला नंतर पूर्ण थेरीज बघायची. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? निसर्ग स्वतः निवडतो की कोण जगणार आणि कोण मरणार. बरोबर, आता सिम्पल आहे, कोण जगणार कोण निर्माण म्हणजे काय, की जो शक्तिशाली आहे, ज्याला आपण बळी तो कानपिळी बोलतो, बरोबर, तो जगणार. आणि जे वीक आहे, बरोबर, कमजोर आहे, ते काय होणार? रस्त्यात मरून जाणार किंवा पेरिश होणार. ह्यालाच थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हटलं जातं. मग त्यांनी काय सांगितलं आहे की आता माणसाचं पण बघा ना, की माकडांमध्ये पण प्रकार होते. मग त्याच्यामध्ये हा पर्टिक्युलर स्पेशीज जी आहे माकडांची, तीच का माणूस बनली, दुसरे का नाही माणूस बनले? म्हणजे उदाहरणार्थ ओरँगटँग, बरोबर, त्यानंतर चिंपांझी, हे का नाही माणूस बनले? एक पर्टिक्युलर जातच का माणूस बनली? तर कसं असतं की इव्होल्युशन म्हणजे हे चेंजेस हजारो लाखो करोडो वर्षामध्ये होतात, स्टेप बाय स्टेप होतात, बरोबर. आणि त्यालाच आपण काय नाव दिलं? इव्होल्युशन. हे आहे तुमचा पहिला पॅराग्राफ इव्होल्युशनचा. ठीक आहे, मग पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय की इव्होल्युशन म्हणजे काय हे ह्याने दिलेलं आहे, एक डेफिनेशन दिलं आहे. या पेजवर इव्होल्युशनच्या 2-3 डेफिनेशन आले आहेत. तुम्ही जे कम्फर्टेबल वाटेल ती डेफिनेशन पाठ करा, कळतं. सो आता आपण दुसरा पॅराग्राफ बघू. बरोबर. 3 बिलियन इयर अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन अर्थ. 3.5 करोड वर्षापूर्वी पृथ्वीवर आयुष्य नव्हतं किंवा जीवन नव्हतं. ॲट द बिगिनिंग देर आर मेनी हॅव ओनली सिम्पल एलिमेंट इन द ओशन ऑफ द अर्थ. Simple type of organic and inorganic compound may have been formed from those, and the complex compound like the protein and nucleic acid may form over the long period of time from the simple compound. आता त्यांनी काय सांगितलं की 3.5 करोड वर्षापूर्वी पृथ्वीवर काय नव्हतं? जीवन नव्हतं. मग हे जीवन कसं सुरुवात झालं? मग आता हे आहे ना, बरोबर स्टेप बाय स्टेप कोणानंतर कोण डायजेस्टमध्ये समोर येतं. खूप चांगलं झालं की काय झालं की पहिलं काय होते की एलिमेंट्स होते, साधे एलिमेंट. मग ते एलिमेंट्सपासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असे कंपाऊंड तयार झाले. तुम्हाला ते एलिमेंटपासून किचकट असे जे तयार झालं कंपाऊंड, आणि मग कंपाऊंडपासून अजून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले, ज्याला आपण न्यूक्लियाय ऑर द प्रोटीन म्हणतो, असे तयार झाले. आणि मग त्यांच्यापासून कोणतरी प्रिमिटिव्ह म्हणजे एक असा जीव, म्हणजे तो त्याला आपण असं जीव पण बोलू शकत नाही, बरोबर, एक असा सजीव तयार झाला. कळलं. सो स्टेप बाय स्टेप पहिलं काय? एलिमेंट्सपासून काय झाले? कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आणि त्याच्यापासून अति कॉम्प्लेक्स जटिल असे किचकट कॉम्प्लेक्स इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, उदाहरणार्थ प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड, असे कंपाऊंड तयार, आणि त्याच्यापासून छोटासा जीव तयार झाला. सो फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल आर हॅव बीन फॉर्म ऑन द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. नंबर ऑफ दोज सेल मे बी इन्क्रीज अ कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल. देअर मे बी डिफरन्स अमॉंग दोज सेल, and according to principle of natural selection some may show the good growth and some may perish. मग त्यांनी काय सांगितलं की एलिमेंट्स होते, साधे एलिमेंट्स होते, त्याच्यापासून ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. मग ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले, ज्याला आपण न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून पहिला प्रिमिटिव्ह सेल म्हणजे एक साधा सेल तयार झाला, बरोबर. आणि मग काय झालं, अशा सेलची संख्या खूप वाढली. जसं मी वर सांगितलं होतं, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय म्हणतं आहे की जो स्ट्रॉंग आहे किंवा जगण्याच्या लेवलचा आहे तोच पुढे जगणार, बाकीचे काय होणार? मरणार, बरोबर. मग त्या सेलमध्ये जे स्ट्रॉंगेस्ट सर्वाईव्ह होऊ शकत होते, शक्तिशाली होते, असे सेलची संख्या वाढली. आणि जे वीक सेल होते ते काय झाले?
मेले. म्हणून ह्यालाच म्हणतात थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. कळलं? मग अशा प्रकारे काही सेलची संख्या वाढली आणि त्या सेलपासून पुढे सजीव निर्माण झाले. मग ज्याला आपण आता मासे म्हणतो, रेप्टाईल्स सरीसृप म्हणतो, बरोबर, ॲम्फिबियन्स म्हणतो, हे सगळे त्याच्यापासून डेव्हलप झाले. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट काय की पहिला सजीव कुठं निर्माण झाला? ओशनमध्ये, समुद्रामध्ये. ठीक आहे. आणि कसा झाला? स्टेप बाय स्टेप. म्हणजे पहिलं एलिमेंट, मग कंपाऊंड, मग इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक कंपाऊंड, मग कॉम्प्लेक्स मिक्सचर, आणि मग त्याच्यापासून प्रिमिटिव्ह सेल म्हणजे साधा एक स्वतः छोटा सेल. ठीक आहे. बघा, ॲट प्रेझेंट करोड ऑफ स्पीशीज ऑफ प्लांट ॲनिमल विथ द ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. आता त्यांनी काय सांगितलं ह्या पॅरेग्राफमध्ये, या पेजवरचा लास्टचा पॅरेग्राफ, बरोबर, लास्टचा पॅरेग्राफ थेअरी ऑफ इव्होल्युशनच्या बाजूचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर किती प्रकारची डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. म्हणजे बघा, तुम्ही जर प्राण्यांमध्ये म्हणला तर सिंगल सेलवाला अमिबासुद्धा आहे, आणि हत्तीसारखा मोठे मल्टीसेल्युलर मोठा प्राणी पण आहे. मग प्लांट्समध्ये पण असं सिंगल सेलवाले काही प्लांट्स पण आहे, त्याच्यापासून मल्टीसेल्युलरवाले मोठे मोठे प्लांट. म्हणजे पूर्ण पृथ्वीवर जर तुम्ही बोलला तर बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधता खूप मोठ्या प्रमाणात आहे. कळतं? सो ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यांनी हे सांगितले की एवढी ही जी डायव्हर्सिटी आहे, ही डायव्हर्सिटी अचानक आली का? नाही. तर ही हळूहळू स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट किंवा ग्रॅज्युअल चेंजने आली, म्हणजे हळूहळू बदल होत आले, त्याच्यामधून ही आली. कळतं? सो ह्या पॅरेग्राफमध्ये एवढंच दिलेलं आहे, जास्त काय महत्त्वाचं नाही. फक्त त्यांना सांगायचं की एवढ्या प्रकारची जी डायव्हर्सिटी निर्माण झाली, बरोबर, ती काय अशीच लगेच अचानक आली नाही, ती स्टेप बाय स्टेप होत आलेली आहे. बरोबर, सिंगल सेलपासून मल्टी सेल आणि अशी डेव्हलप होत गेली. मग त्याच्याच बाजूला आहे बघा थेअरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशन काय म्हणतं, म्हणजे सिद्धांत काय इव्होल्युशनचा, बरोबर. तर बघा, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, म्हणजे इव्होल्युशनच्या सिद्धांतानुसार, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझम हॅज बी फॉर्म इन द ओशन. पहिला सजीव कुठं निर्माण झाला? ओशनमध्ये. हे आपण पहिलंच बघितलेलं आहे, बरोबर. ड्यू टू दी कोर्स ऑफ टाईम unicellular organism was the form. Gradually change occur unicellular organism which the larger and more complex organism form. All those changes were slow and gradual. Duration of all these change must be 300 crore years. Changes and development in living organism have been all around and multidimensional, and this led to evolution of a different type of organism. आणि त्यांनी ते सांगितले की इव्होल्युशन जे झालं ते अचानक झालं नाही, बरोबर. इट्स टेक लॉट ऑफ इयर्स. इथे सांगितलं 300 करोड घेतले आणि ग्रॅज्युअल होते, स्टेप बाय स्टेप होते, आणि मल्टी डायमेन्शन होते. मल्टी डायमेन्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत गेला, बरोबर. म्हणजे आता समजा माकडापासून माणूस बनला, तर फक्त त्याचं काय दिसण्याचं सगळं बदलत गेलं का? की पहिला तो वाकून चालायचा, नंतर तो उभा चालायला लागला, मग नंतर तो 2 पायावर चालायला लागला. नाही, त्याच्यामध्ये त्याचे काय चेंजेस झाले? मल्टी डायमेन्शनल. म्हणजे त्याच्या बौद्धिक क्षमतेमध्ये बदल आला, अंगांच्या वापरांमध्ये बदल आला, अंगठा खूप चांगला कुशल झाला, तो आता सामाजिक प्राणी बनला, त्याने सण आणले. म्हणजे प्रत्येक अँगलने चेंज होईल. म्हणजे काय? इव्होल्युशन म्हणजे मल्टी डायमेन्शनल चेंज होणे, बरोबर. तो त्यांनी बघा लास्टला द इव्होल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. इव्होल्युशन जे ऑर्गनायझेशनल आहे. ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन म्हणजे काय? असं चेंज जे होण्यासाठी करोडो वर्षाचा काळ गेला, अशा चेंजेसला आपण म्हणतो ऑर्गनायझेशनल चेंज. या संदर्भात कळलं? म्हणजे स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअल चेंज झालेले. इट इज नोन ॲज द ऑर्गनायझेशन चेंजेस. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द ॲन्सेस्टर हॅव्हिंग अ डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ए इव्होल्युशन. त्यांनी काय सांगितले की प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे त्यांची काय झाला? विकास झाला. पण कसा झाला? की ॲन्सेस्टर बाय हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल प्रॉपर्टी. अशा पूर्वजांपासून झालं की त्यांचं स्ट्रक्चर हे वेगळं होतं. आता सिम्पल आहे, माणूस जो बनला, हे जे पूर्वज होते ते माकड होतं, त्यांचं स्ट्रक्चर वेगळंच होतं. त्याच्यापासून आत्ताचा माणूस डेव्हलप झाला. सो इट्स अ फंक्शनल चेंजेस होते, स्ट्रक्चरल चेंजेस होते अशा ॲन्सेस्टरपासून, जो त्यांच्यापेक्षा वेगळा होता. प्रत्येक प्लांट किंवा आत्ताचा जो प्राणी आहे, तो आत्ताचा प्राणी जो जर तुम्ही 300 करोड वर्षापूर्वी बघितला असता तर तो वेगळाच होता. त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले. म्हणून इट इज कॉल्ड अ इव्होल्युशन आणि ऑर्गनायझेशनल चेंज. हे तुमचं पेज नंबर 3. कळलं? थेरॉटिकल आहे. परत सांगतो, समरीसाठी जायचं, डायजेस्टवर टॉपिक उचलायचा, इव्होल्युशन वाचायचा, बघायचा. समजा जे पॉईंट समजलं नाही त्याला वाटलं तर क्रॉस करून ठेवा, मला विचारा. तर सो पेज नंबर 3 हा होता. आता पेज नंबर 4. आता
पेज नंबर 456 बरोबर. ह्याच्यामध्ये सर कशावरनं माणूस माकडच होता, बरोबर. कशावरनं की पहिला जो सजीव निर्माण झाला तो समुद्रात होता आणि समुद्रापासून बाकीचे सगळे सजीव निर्माण झाले. तर एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पुरावे द्यायचे. मग इव्होल्युशनचे पुरावे काय, बरोबर. इव्होल्युशनचे पुरावे काय की माणसाची किंवा प्राण्यांची किंवा वनस्पतींची या कुठल्याही गोष्टीचे हळूहळू चेंज होत गेले, बरोबर. आणि त्यांची डेव्हलपमेंट आत्तापर्यंत होत होती, बरोबर. मग ह्याला म्हणतो आपण एव्हिडन्सेस. मग ते एव्हिडन्सेसचे प्रकार असतात, बरोबर. मग आपल्याला असे कुठले कुठले एव्हिडन्स आहेत की ते इव्होल्युशन दर्शवतात की हे इव्होल्युशन झालं, बरोबर. आणि आपण सगळे एकाच सजीवाचे पूर्वज आहोत. कारण की सिम्पल आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं, पहिला जीव कुठे निर्माण झाला, समुद्रामध्ये. समुद्रातल्या जीवाचं काय झालं, वर्गीकरण झालं, क्लासिफिकेशन झालं आणि त्याच्यापासूनच कोण झाले, सगळे जीव निर्माण झाले, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे. मग आपल्या सगळ्यांचे जे पूर्वज आहेत ते कॉमन आहेत. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एव्हिडन्स पाहिजे, इव्होल्युशनचे आपल्याला एव्हिडन्स पाहिजे की बाबा हजारो वर्षापासून जे आत्ता जे माकड दिसत आहेत हे माकड म्हणजेच आपले पूर्वज, म्हणजे आपण सगळे एकच आहोत. ह्याच्यासाठी पुरावे काय इव्होल्युशनचे. मग आता आपण बघा एव्हिडन्स फॉर द इव्होल्युशन पेज नंबर 4 बघा. त्याच्यामध्ये दिलं आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मी परत सांगतो, पुस्तकातून खूप वरच्यावर दिलं आहे, चांगलं दिलं आहे, मी सोपं दिलं आहे, पण परत सांगतो. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स घ्यायचं आणि डायजेस्टमध्ये समरीमध्ये पहिलं वाचायचं. सो मॉर्फोलॉजिकल पहिलं एक लक्षात घ्या, मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, एक्सटर्नल स्ट्रक्चर, बरोबर, बाहेरचं स्ट्रक्चर. तर तुम्ही जर तिथे बघा, जर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स तर तिथे कुत्रा, मेंढी आणि कोल्हा दिला. तर तुम्ही जर तिघांमध्ये ऑब्झर्वेशन केलं तर तिघांची स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काहीतरी सिमिलरिटी दिसते का. येस, दोघांची डोळ्यांची पोझिशन, नाकाची पोझिशन, कानाची पोझिशन ह्यांच्यामध्ये सिमिलरिटी दिसते, बरोबर. म्हणजे काय, ह्या तिघांमध्ये समानता काय, बिकॉज दे केम फ्रॉम द कॉमन एन्सेस्टर. ते कुठल्या तरी एकाच पूर्वजापासून आलेले आहेत, जरी तिन्ही वेगळी जरी असली तरी. म्हणजे मेंढी वेगळी आहे, कोल्हा वेगळा आहे, ससा वेगळा आहे, तरी हे कॉमन एन्सेस्टर. मग हे एक्सटर्नल स्ट्रक्चरनं आपल्याला कळतं की ह्यांचा ॲन्सेस्टर कोणतरी कॉमन आहे, बरोबर. आणि त्यानंतर खाली बघा प्लांट्स दिले. प्लांट्स कुठलेही वेगळ्या प्रकारचे असू दे, म्हणजे तुम्ही फुलांचे घ्या, फळांचे घ्या, वेगळे. तर त्यांच्यामध्ये कॉमन गोष्ट काय असते की त्यांना पानं असतात, पानांवर छिद्र, ज्याला आपण पेट्युल्स म्हणतो किंवा स्टोमॅटा म्हणतो. हे सगळ्यांमध्ये सेम दिसतं. म्हणजे काय, ह्यांचा पण कोणतरी इव्होल्युशन होत असताना कोणतरी कॉमन एन्सेस्टर होता, कळलं. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स हे दर्शवतात की येस ह्यांचे कोणतरी काय होते, ॲन्सेस्टर एकच होते आणि ते एकाच सजीवापासून काय झाले, पुढे पुढे डेव्हलप होत गेले आणि म्हणून त्यांच्यात बदल झाले, म्हणून इट इज अ इव्होल्युशन. म्हणून काय झालं, इव्होल्युशन, कळतं. पहिलं मॉर्फोलॉजिकल. आता बघा दुसरं आहे ॲनाटॉमिकल. ॲनाटॉमिकलमध्ये जास्त नाही, ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर. बघा मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, एक्सटर्नल स्ट्रक्चर, बरोबर. आणि ॲनाटॉमिकल म्हणजे काय, इंटरनल स्ट्रक्चर. तर तिथे बघा एक डायग्राम दिला आणि हा डायग्राम एक लक्षात घ्या, लक्षात ठेवा. एक्झाममध्ये डायरेक्ट डायग्राम विचारतात आणि ह्याचं एक्सप्लेनेशन सांगतात की काय सांगितलं आहे त्यांनी. तर बघा त्याच्यामध्ये पहिला माणसाचा हात दिला आहे, नंतर कॅटचा दिला आहे पुढचा हात, नंतर बॅट म्हणजे वटवाघळाचा पंख, आणि नंतर वेल मासाचा जो पंख असतो किंवा तो त्याने तर तो पोहतो ते दिले. तर तुम्हाला पहिल्या दर्शी सुपरफिशियली जर तुम्ही वरच्यावर बघितलं, तिथे एक वर्ड आला सुपरफिशियल. वरच्यावर बघताल तर तुम्हाला काय दिसेल की ते काही सिमिलर नाही आहे, ते वेगवेगळे. पण त्यांचे जे जॉईंट आहे आणि त्या प्रत्येकाचं काम पण वेगळं आहे. माणसाचा हातचं काम वेगळं, मांजरीच्या पायाचं काम वेगळं, नंतर वटवाघाच्या पंखाचं काम वेगळं, वेलचं काम वेगळं, बरोबर. पण त्यांच्या बोनच्या स्ट्रक्चरमध्ये जे बेंड्स आहेत किंवा जे बेंडिंग आहे किंवा जे स्ट्रक्चर आहेत काय, ते सिमिलर आढळतात. म्हणजे काय की त्यांचं जरी काम वेगवेगळं असलं आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे जरी असले तर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये, बरोबर, स्ट्रक्चर म्हणजे तिथे जॉईंट आहे, 3 जॉईंट आहेत तर तिथे पण 3 जॉईंट आहेत. मग असं काहीतरी स्ट्रक्चरमध्ये सिमिलरिटी दिसते, बरोबर. म्हणजे काय, हे सिमिलरिटी का आली, बिकॉज दे आर केम फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर. ते कुठल्या तरी समान पूर्वजाकडून आलेले, बरोबर. कुठला तरी एक समान पूर्वज होता आणि त्यांच्यापासून हे वेगवेगळे प्राणी तयार झाले. सो इट इज नोन ॲज द ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर, कळलं. हे झालं, ठीक आहे. नंतर आता सर्वात महत्त्वाचं तिसरं वेस्टिजियल ऑर्गन. ह्याच्यावर कसं असतं, ह्याच्यामध्ये इंटरनली 2-3 क्वेश्चन सब क्वेश्चन फॉर्म होतं. आता पहिलं वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे की ह्युमन्स पहिले प्राणी होते. तर माणूस पहिला काय करायचा, कच्चं मांस खायचा, नंतर झाडाच्या साली खायचा, पानं खायचा, सगळं खायचा, बरोबर.
मग तुम्हाला माहिती आहे कच्चं मांस कच्चे पानं पचवायला जरा वेळ लागतो. मग काय झालं की माणसाच्या आतमध्ये अपेंडिक्स नावाचं एक ऑर्गन होतं. अपेंडिक्स, बरोबर. अपेंडिक्सचा किडा बिडा नसतो बघा. अपेंडिक्सचं ऑपरेशन काहीतरी किडा. अपेंडिक्स हा पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजे सेल्युलोज असतं कच्चं, म्हणजे कच्च्या पानांमध्ये सेल्युलोज असतं. ते पचवण्याचं काम कोणाचं होतं? अपेंडिक्सचं होतं. पण काय झालं, आगीचा शोध लागला आणि माणसाने कच्चं न खाता शिजवलेलं अन्न खायला चालू केलं. त्यामुळे त्या अपेंडिक्सची काय झाली, गरज उरली नाही आणि ते निकामी झालं. पण कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं कुठलेही चेंजेस होतात त्याला लाखो करोडो वर्ष जातं. आता अपेंडिक्सचा उपयोग नसला तरी ते बॉडीमध्ये असतं का? तर असतं. त्याचा उपयोग काहीच नाही आहे. म्हणून त्याला म्हणतात वेस्ट ऑर्गन, दॅट इज वेस्टिजल ऑर्गन, बरोबर. कारण की माणूस आता पानं खात नाही, काय नाही. म्हणजे हा काय पुरावा आहे की माणूस पहिला कच्चं मांस पानं झाडाच्या साली खात होता. अपेंडिक्स असणं हा पुरावा आहे. म्हणजे माणूस कसा झाला, प्राण्यापासून माणूस तयार झालेला, हा त्याचा पुरावा आहे. पण एक लक्षात घ्या, आता माणसासाठी वेस्ट ऑर्गन आहे तर ते इतर जणांसाठी होईल का? नाही. तुम्हाला रुमिनंट ॲनिमल्स माहिती आहे, रुमिनंट ॲनिमल म्हणून एक वर्ड आला असं, रवंत करणारे प्राणी, ते अजूनही कच्चा पाला खातात, बरोबर. कच्चा पाला खातात म्हणजे काय, त्यांना पचायला वेळ लागतो. मग त्यांच्या पोटामध्ये असतं का अपेंडिक्स? येस, असतं, कळतं. मग असे त्यांनी काही वेस्टिजियल ऑर्गन सांगितले की जे माणसामध्ये आता उपयोगाचे नाही पण एकेकाळी उपयोगाचे होते. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक नाव तुम्हाला माहीत असेल, माकड हाड, की माणसाच्या पाठीच्या कानामध्ये माकड हाड असतं. माकड हाड काय इंडिकेट करतं? माकड हाड म्हणजे काय की पहिली माणसाला शेपूट होती आणि ती शेपूट त्या माकड हाडाला जॉईंट असायची, बरोबर. पण कालांतराने काय झालं, माणसाची शेपूट गेली, बरोबर. मग ते माकड हाड आता आपल्या काय उपयोगाचं उरलं का? नाही. पण तरी बॉडीमध्ये आहे का? आहे. काय उपयोग आहे का? नाही. पण इट इज अ वेस्टिजल ऑर्गन. त्यालाच इंग्लिशमध्ये कोकिक्स असं म्हणतात. त्या माकड हाडला काय म्हणतो आपण? कोकिक्स. वेस्टिजल ऑर्गन. आता तुम्ही एक विस्डम टीथ किंवा ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, बरोबर, वेस्टिजल ऑर्गन आहे. पहिलं कामाला यायचं, चावल, पण आता नाही उपयोगाचं. मग असं त्यांनी काय सांगितलं, काही वेस्टिजल ऑर्गन दिले की जे माणसामध्ये आहे. ते पुरावा दर्शवतात की माणूस पहिला प्राणी होता आणि त्याचा उपयोग होता आणि आता त्याचा उपयोग नाही आहे. पण काही प्राण्यांमध्ये हे, उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे पिना नावाचं एक हाड असतं जे कानामध्ये असतं, बरोबर. त्यामुळे कानं इकडं तिकडं आपल्याला फिरवता येतात. आता आपल्याला त्याचा उपयोग आहे का? नाही. पण माकडांमध्ये तो पिना हाड अजून पण आहे का? त्यांना कानं इकडे तिकडे डायरेक्शनमध्ये वळवतात आणि त्यांना आवाज ऐकायला मदत होतं. त्यामुळे शिकारी आला आहे की नाही आला हे त्यांना कळतं. सो वेस्टिजल ऑर्गन हा टॉपिक आहे, बऱ्यापैकी महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला बघा तिथे अपेंडिक्स दिलं आहे, विस्डम थिन दिलं आहे, टेलबोन दिलं आहे, इयर मसल्स दिले. मग हे आहेत वेस्टिजल ऑर्गन, की पहिले ते माणसामध्ये होते, त्याचा उपयोग होता, पण आता ते माणसामध्ये अजून पण बॉडीमध्ये आहे, पण त्याचा आता माणसाला उपयोग नाही. सर मग आता ह्यांचा उपयोग नाही, मग हे असेच राहणार का बॉडीमध्ये? मे बी असं असेल की माणूस जाती जर राहिली पुढच्या एक काही हजार वर्षानंतर, मे बी हे ऑर्गन आपल्याकडे नसतील. पण आता कारण की तुम्हाला माहिती आहे ग्रॅज्युअल जसं जसं बदल होत जाईल, ज्याचा उपयोग नाही तो ऑर्गन काय होऊन जातं, गायब होऊन जातं. सो असं असेल की लाखो वर्षानंतर, हजारो वर्षानंतर हे ऑर्गन ह्युमन बॉडीमध्ये नसेल सुद्धा. सो इट्स अ वेस्टिजल ऑर्गन. वेस्टिजल म्हणजे बिनकामाचे किंवा निरुपयोगी अवयव. सो असा हा टॉपिक आहे. म्हणजे हे तुम्हाला इंडिकेट करतं की तुम्ही एकेकाळी प्राणी होता आणि त्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होता. ठीक आहे, वेस्टिजल ऑर्गन. आता बघा नंतर आहे चौथं, दॅट इज पॅलिओंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे. पॅलिओंटॉलॉजिकल म्हणजे काय की काही असे एव्हिडन्स आहेत की ते तुम्हाला फॉसिलच्या स्वरूपात भेटतात. कशाच्या स्वरूपात म्हणतात? फॉसिलला मराठीत काय म्हणतो आपण? जीवाश्म. तुम्हाला माहिती आहे ज्युरासिक पार्क मूवी बघितला, हजारो करोडो वर्षापूर्वी काही प्राणी जमिनीखाली गाडले गेले, मग त्यांचे छापे उठले, मग आपण खोदकाम केलं, ते हाडत आपल्याला भेटली. मग हे सगळेच पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. त्या एव्हिडन्समुळे आपल्याला कळतं की समजा एक प्रकारचा पक्षी आहे, आत्ता तो कुठल्या प्राण्यापासून तयार झाला हे आपल्याला त्याने बघतो. मग त्याच्याकडे कुठले ऑर्गन होते आणि ह्या पक्षाकडे ते ऑर्गन आहेत की नाही, बरोबर. मग आपल्याला कळतं की बाबा ह्याचं इव्होल्युशन असं असं होत गेलं, बरोबर. पॅलेटॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये एवढंच आहे. ह्याच्यामध्ये दोन सब क्वेश्चन येतात. व्हॉट इज फॉसिल्स म्हणजे जीवाश्म म्हणजे काय, ही डेफिनेशन एकदा बघून घ्या. फॉसिल म्हणजे जीवाश्म, की जे उरलेले अवशेष, त्यांचे छापे जमिनीखाली दगडावर राहतात, ते म्हणजे जीवाश्म. प्रॉपर डेफिनेशन वाचून घ्या. आणि ह्याच्यानंतर एक दुसऱ्या ह्याच्यावर कार्बन डेटिंग नावाचा टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला गाईडमध्ये तो सेपरेट मस्त दिलेला आहे की कार्बन डेटिंग म्हणजे काय.
आता कार्बन डेटिंग म्हणजे काय हे बघा. आता म्हणजे समजा तुम्ही हे बघता क्राईम पेट्रोल, तर डॉक्टरकडे पोलीस जातो, तर ह्याची डेथ कधी झाली असावी डॉक्टर, तर डॉक्टर बोलतो ह्याची डेथ होऊन कमीत कमी 3-4 दिवस झाले असतील. आता मला एक सांगा, त्या बॉडीने तर स्वतः उठून जिवंत होऊन सांगितलं नाही, हां माझा 3 दिवसापूर्वी ह्या माणसाने मर्डर केला म्हणजे मला मरून 3 दिवस झाले. मग हे शोधतात कसं? बरोबर. आता हे तर ठीक आहे 3 दिवस आहे, ज्या इजिप्तमधल्या ममीज आहेत त्या 3-3, 2-2 हजार वर्षापूर्वीचे आहेत, मग त्यांचं वय कसं फाईंड केलं जातं? मग त्यासाठी कार्बन डेटिंग नावाचा एक मेथड वापरली जाते. तर कार्बन डेटिंग म्हणजे काय, की माणसाच्या अंगामध्ये कार्बनचं प्रमाण असतं. 2 प्रकारचे कार्बन असतात आयसोटोप, C12 आणि C14, C12 आणि C14. त्यामधला C14 असतो हा रेडिओ ॲक्टिव्ह असतो. म्हणजे काय, की तो डिसइंटिग्रेट होत जातो, म्हणजे तो कालांतराने असा संपत जातो. कळलं रेडिओ ॲक्टिव्ह असणे म्हणजे. आणि काय होतं, जोपर्यंत माणूस जिवंत आहे आणि तो ऑर्गॅनिक पदार्थ खातो आहे तोपर्यंत हे प्रमाण स्थिर असतं. कार्बन 14चं आणि कार्बन 12चं हे प्रमाण काय असतो, रेशिओ सेटल असतो, स्थिर असतो. पण जसं माणसाची डेथ होते आणि तो कन्झ्युम करायचं बंद करतो, तर हा रेशिओ काय होतो, बदलायला लागतो. मग कार्बन 14 C14 जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे त्याचं प्रमाण बदलायला लागतं, त्यामुळे हा रेशिओ पण काय होतो, चेंज होतो. मग त्याने आपण एखाद्या डेड बॉडीचं किंवा एखाद्या जुन्या वस्तूचं, एखाद्या ममीजचं काय करू शकतो, एज फाईंड करू शकतो. पण जो आपले जे ग्रंथ आहेत बरोबर पानावर लिहिलेले, त्याचं पण वय फाईंड करता येतं का, येतं. ममीज आहेत त्यांचं वय फाईंड करता येतं का, येतं. मग अशा वस्तूंचं काय करता येतं, एज फाईंड करता येतं कार्बन डेटिंग मेथडने. कळलं. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये तुम्हाला हे 2 टॉपिक आवर्जून सेपरेटली तयार करायचे. पहिलं म्हणजे डेफिनेशन ऑफ फॉसिल्स म्हणजे काय, आणि कार्बन डेटिंग म्हणजे काय. कळलं. कार्बन डेटिंग मेथड कशासाठी यूज करतात, फाइंड द एज ऑफ ओल्ड कार्बन, जे ओल्ड वस्तू आहेत, जुन्या वस्तू आहेत त्यांचं एज फाइंड करायला. बरोबर. कसं केलं जातं, कुठल्याही सजीवामध्ये, कुठल्याही कार्बनीमध्ये C12 आणि C14 हे 2 असतात. त्यामधला C14 काय असतो, रेडिओ ॲक्टिव्ह असतो. कळतं. सो रेडिओ ॲक्टिव्ह असतो. मग हा रेडिओ ॲक्टिव्हचं जे काय होतं प्रमाण बदलतं, त्यामुळे C14 आणि C14 आणि C12 हा रेशो काय होतो, चेंज होतो. कळतंय. सो चेंज झाल्यामुळे आपल्याला त्याचं एज फाईंड करता येतं. मग त्याच्या खाली बघा एक पॅरेग्राफ दिला आहे, पेज नंबर जर तुम्ही पुढे गेला 6मध्ये, तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आहे. तर कार्बन डेटिंग मेथडचा शोध कोणी लावला, तर तिथे त्याचं नाव पण दिलेलं आहे. सो इट इज अ नोबेल प्राईज त्याला अवॉर्ड करण्यात आलेलं. सो विलार्ड लिबी हे त्यांनी एक सायंटिस्टचं नाव दिलेलं. त्यामुळे हे कधी कधी ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जातो. कळलं. या टॉपिकमध्ये फॉसिलची डेफिनेशन आणि कार्बन डेटिंग मेथड नीट करायची. कोणी शोध लावला, विलार्ड लिबीने. कळलं. सो ह्याच्यावर जी बाजूला जी डायग्राम आहे ती डायग्राम नीट बघा. पहिला कुठला काळ आहे, पॅलिओझोनिक एरा, मेसोझोनिक एरिया आणि सिनोझोइक एरा. बरोबर. हे काळ आहेत, कालखंड आहेत. लक्षात ठेवा, मी ह्याच्यावर क्वेश्चन कसे विचारतील ते सांगेल नंतर. सो हे होतं तुमचं पॅलेंटॉलॉजी एड. आता महत्त्वाचं एक येतं कनेक्टिंग लिंक्स. बरोबर. ठीक आहे. कनेक्टिंग, एक मिनिट हां. सो कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक हा महत्त्वाचा टॉपिक आहे. जर कनेक्टिंग लिंकचं जर तुम्ही बघितलं पेज नंबर 6वर 3 प्राण्यांची चित्र दिले, दॅट इज डकबिल, पॅलेटिप्लस, लंगफिश आणि पेरिप्लॅटस. परत हा टॉपिक गाईडमध्ये समरीमध्ये खूप छान दिलेला आहे. कळलं. आता काय दिले तुम्हाला, कधी कधी ह्या 3 प्राण्यांची नावं दिली जातात. हे 3 प्राण्यांची नावं काय दिलेली असतात आणि हे कोणाची कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे ब्रिज, की हा प्राणी, हे जेवढे पण प्राणी दिलेत ह्या प्राण्याची पण वैशिष्ट्य दाखवतो
या प्राण्याची पण वैशिष्ट्य दाखवतो. म्हणजे काय, या प्राण्यापासून हा प्राणी तयार झाला, हे असं तुम्हाला कनेक्शन भेटतं. म्हणजे ह्याचा पूर्वज हा होता आणि त्याच्यापासून हा प्राणी तयार झाला, म्हणून ह्याला म्हटलं जातं कनेक्टिंग लिंक म्हणजे ब्रिज. तर त्याच्यामध्ये बघा, पहिला दिलं आहे डकबिल प्लॅटिप्लस. काय दिलं आहे, डकबिल प्लॅटिप्लस. बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले ते परत सांगतो. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, ब्रिज, की असे प्राणी की जे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे ते ब्रिज असतात दोन प्राण्यांचे, की या प्राण्याचे पण गुणधर्म ह्याच्यात आहे, इकडल्या प्राण्यांचे पण गुणधर्म आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की या प्राण्यापासून हा प्राणी तयार झाला, त्यामुळे तो ह्याचे पण गुणधर्म दाखवतो आहे आणि ह्याचे पण गुणधर्म, म्हणजे इव्होल्युशन. कळलं? सो इट इज कॉल्ड अ कनेक्टिंग लिंक्स. बघा आता त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिलं आहे पेरिपॅटस. बरोबर, पहिला जो प्राणी आहे पेरिपॅटस. इट शो द कॅरेक्टर लाईक द सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, पोरोपोडा लाईक द ऑर्गन आर प्रेझेंट. Or the similarly, this animal show the tracheal respiration, open circulatory system, anthropoda. मग त्यांनी काय सांगितले की ह्याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी, आपल्याला 6वा धडा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारच्या प्राण्यांचे काय वैशिष्ट्य असतात हे बघायचं आहे. सेगमेंटेड बॉडी म्हणजे ज्यांच्या अंगावर रेषा असतात, बरोबर, सेगमेंटेड बॉडी. तर त्यांनी सांगितलं आहे की ट्रॅकियल रेस्पिरेशन, ट्रॅकिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते ट्रॅकिया, ज्याला श्वसन नलिका बोलतो, कंठ म्हणतो, तर त्याच्याकडे ती श्वसन नलिका असते. सो ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे काय, त्यांच्या अशा प्राण्यांमध्ये त्यांच्यामध्ये नसा नसतात, त्यांचं रक्त असंच ओपनली वाहतं. मग हे गुणधर्म कोणाच्यात असतात, अँथ्रोपोडा. बरोबर, मग ह्याने अँथ्रोपोडा ह्या प्राण्यांचे काय दाखवतो, गुरुगत दॅट द पेरिस कनेक्टिंग लिंक द ॲनालिडा अँड अँथ्रोपोडा. बरोबर, सेगमेंटेड बॉडी, अंगावर रेषा असणे, हे कोणाचं लक्षण आहे, ॲनालिडा ग्रुपचे प्राणी. ॲनालिडा म्हणजे कोण, गांडूळ माहिती आहे, त्याच्या अंगावर सेगमेंट असतात. अँथ्रोपोडा म्हणजे कोण, कॉक्रोच, त्याला बघा अँटिनासारखे अँथ्रोपोडा असतात. बरोबर, पोरोपोडिया लाईक स्ट्रक्चर. बरोबर, म्हणजे काय की हे दोघांचे गुणधर्म दाखवतो, कोणाचं, ॲनालिडा आणि अँथ्रोपोडा. बरोबर, मग ह्या दोघांमध्ये हा काय कनेक्टिंग लिंक आहे. बरोबर, ह्याच्यापासून हे प्राणी डेव्हलप झाले असं आपण बोलू शकतो. नंतर पुढे बघा, सिमिलरली अ बिल प्लॅटिप्लस ले एग्स लाईक द रेप्टाइल. आता बिल प्लॅटिप्लस बघा, दुसरा जो दिसतंय डकबिल प्लॅटिप्लस, तो अंडे देतो. बरोबर, आता अंडे कोण देतं तुम्हाला माहिती आहे, ओव्हिपोरस असतात आणि विव्हिपोरस. अंडे कोण देतात, रेप्टाइल, सरीसृप. म्हणजे हा काय करतो, मुलांना जन्म न देता पहिले अंडे घालतो. म्हणजे काय, हा रेप्टेलिया आहे, म्हणजे कोण, सरीसृपचं कॅरेक्टर दाखवतो. reptile but show the relation between mammal to the presence of mammillary gland and hairs. बरोबर, अंडी टाकतो म्हणजे कोण आहे, हा रेप्टाइल्स. पण त्यात मॅमलरी ग्लँड म्हणजे दूध ग्रंथी आहे, म्हणजे कोण, हा मॅमल्स आहे. म्हणजे रेप्टेलिया आणि मॅमल्स हे दोघांचे गुणधर्म दाखवतो, म्हणजे ह्यांच्यापासून हे डेव्हलप झाले, आपण असं बोलू शकतो. मग हा पेरिपॅटिस. नंतर रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन फ्रॉम द फिशेस. मग त्यांनी असं प्रत्येकाचं कनेक्टिंग दाखवलं की ह्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, ह्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, आणि हे प्राणी ह्या दोघांचे ब्रिज आहे, कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे ह्याच्यापासून हे डेव्हलप झाले असं बोलू शकतो इव्होल्युशनमध्ये. बरोबर, आता ह्याच्यामध्ये खूप शॉर्टमध्ये दिलं आहे, डायजेस्टमध्ये खूप पॉईंट वाईज मस्त दिलेलं आहे त्यांनी, ते पाठ करा. आणि हे प्राण्यांची नावं पाठ ठेवा, कोणामध्ये ते कनेक्टिंग लिंक आहे हे लक्षात ठेवा. ॲनालिडा, अँथ्रोपोडा, रेप्टेलिया, मॅमेलिया. का, कारण की हे फक्त डायरेक्ट पिक्चर देतात आणि ओळखता कुठल्या ग्रुपमधला प्राणी आहे, नाव काय, आणि कोणांमध्ये तो हे दाखवतो, कनेक्टिंग लिंक दाखवतो. किंवा ह्या एक्झाम्पलने तुम्ही कुठली इव्होल्युशनची थेअरी एक्सप्लेन करता, दॅट इज कनेक्टिंग लिंक्स. कळतं? सो हे तुमचं कनेक्टिंग लिंक्स बऱ्यापैकी महत्त्वाचं आहे. आणि नंतर लास्टला आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. आता तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये बघा, तुम्हाला एम्ब्रिओ दिले. एम्ब्रिओ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, चाइल्ड डेव्हलपमेंटची सुरुवातीचा टप्पा, की ज्यावेळी बेबी डेव्हलप व्हायला जातो तेव्हा तो सुरुवातीच्या काळामध्ये एक सेलचा गोळा असतो, त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो. बरोबर, नंतर त्याचे ऑर्गन डेव्हलप होत राहतात. बरोबर, मग तुम्हाला बघा एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये तुम्हाला असे 3 टप्पे दिले. 1, मग फिशचा एम्ब्रिओ दिला आहे, ह्युमनचा एम्ब्रिओ दिला आहे, सॅलेमेंडरचा एम्ब्रिओ दिला आहे, असं पहिली आडवी लाईन आहे. ते बघा, पहिली आडवी लाईन सगळी सेम दिसते,
मग थोडासा फरक आपल्याला दुसऱ्या लाईनमध्ये बघा दिसायला चालू होतो आणि तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला पूर्ण वेगळे दिसतात. पण पहिल्या स्टेपला कोणाचा पण एम्ब्रिओ घ्या तो सेमच दिसायला. मग तो माणसाचा घ्या, फ्रॉकचा घ्या, जेवढे पण प्राणी सॅलॅमेंडर ते दिलेत ते सगळ्यांचे बघा सेम एम्ब्रिओ दिसते. म्हणजे काय, सुरुवातीच्या काळात एम्ब्रिओ सेम दिसतात. म्हणजे आपण ह्याच्यावरनं हा अंदाजा बांधू शकतो की ह्यांचा जो ॲन्सेस्टर आहे, पूर्वज आहे, कोणतरी कॉमन होता. म्हणून हे सुरुवातीला सगळे एम्ब्रिओ काय दिसतात, समान दिसतात. बरोबर. मग ह्यालाच म्हणतात एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस. कळलं. सो म्हणजे काय की इव्होल्युशनच्या ह्या टप्प्यात आपण असं बोलू शकतो की सुरुवातीला ह्यांचा काय होता, कॉमन कोणतरी ॲन्सेस्टर, पूर्वज होता आणि नंतर हळूहळू ते डेव्हलप झालं. मग इट इज नोन ॲज द एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस. कळतं आहे. सो आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघूया, एव्हिडन्सेस आणि इव्होल्युशन. नीट वाचा, काही डाऊट असेल तर ते क्वेश्चन मार्क करा, क्वेश्चन विचारा आणि मी मध्ये मध्ये जे सांगितलेत प्रश्न ते प्लीज करा. कारण की नेक्स्ट लेक्चर हा लास्टचं लेक्चर असणार आहे, त्याच्यामध्ये हा टॉपिक फिनिश होईल. आणि मी सांगितलं थेरॉटिकल धडा आहे, काही टेक्निकल टर्म जास्त नाही आहे. ठीक आहे. ओके, चलो, गुड बाय.